काल आपला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये ग्रीन मीटर संदर्भामध्ये तुम्ही बरीच माहिती दिलीत. पण अजून बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे. तर त्यातला एक प्रश्न असा आहे, की ग्रीन मीटर म्हणजे काय? तो ग्रीन मीटर म्हणजे MSEDCL कडनं जे काही EV ओनर्स आहेत किंवा ज्यांना चार्जिंग स्टेशनचा बिझनेस करायचा आहे किंवा सोसायटीमधले EV चार्ज करायचं आहे, यासाठी हा एक टेरिफ दिलेला आहे, ज्याचा दर कमी आहे, जेणेकरून कमी दरामध्ये तुम्ही तुमची EV चार्ज करू शकता. ग्रीन मीटर हा फक्त आणि फक्त EV चार्जिंगसाठीच वापरला जावा असं स्ट्रिक्टली गाईडलाईन आहेत MSEDCL कडून. मग ग्रीन मीटर कोण कोण घेऊ शकतं? ग्रीन मीटर कोण कोण घेऊ शकतं? तर ग्रीन मीटर EV ओनर्स घेऊ शकतात. ग्रीन मीटर ज्यांना EV चार्जिंगचा बिझनेस करायचा आहे ते लोक घेऊ शकतात. ज्या सोसायट्यांमध्ये EVs भरपूर आहेत आणि त्यांना काही एक्स्ट्रा अर्निंग्स यातनं काढायचे असतील असे लोक किंवा अशा सोसायट्या ग्रीन मीटर घेऊ शकतात. ग्रीन मीटरचं बिलिंग कसं होतं साधारण? ग्रीन मीटरचं TOD मध्ये बिलिंग होतं. TOD म्हणजे बेसिकली टाइम बेस बिलिंग आहे. साधारणतः 7 रुपये पर युनिट याचा चार्जेस लागू शकतात, पण याला अदर चार्जेस थोडेसे जास्त आहे. पण महत्वाचा मुद्दा सांगायचा असेल तर रात्री 10 ते सकाळी 6 जे तुम्ही काही तुमच्या EV साठी युनिट्स यूज करता त्याच्यावरती 1.5 रुपये तुमच्या MSEDCLच्या अकाउंटमध्ये क्रेडिट केले जातात. तो EV ओनर्स साठी किंवा ज्या मोठ्या सोसायटीज आहेत त्या ठिकाणी खूप सारे EVs आहेत त्या ठिकाणी तुम्ही हे मीटर इन्स्टॉल करू शकता. काही सोसायट्यांमध्ये ऑलरेडी केलेले आहेत आणि त्यांना काही आता बघा मी पण EV ओनर आहे. तर साधारणतः बाहेर जो रेट चालला EV चार्जिंग स्टेशनचे जे काही रेट चालले ते साधारणतः 10 रुपये किंवा 10 रुपये ते 25 रुपये पर युनिट प्रमाणे रेट चाललाय. रात्रीच्या ज्या काही EV चार्ज होतील त्याचा बेनिफिट हा डायरेक्टली सोसायटीला मिळू शकतो, ज्याच्यामध्ये काही GST आणि अदर टॅक्सेस कट होतात. पण ओव्हरऑल बघता EVचं हे फ्युचर आहे. साधारणतः मागील 2 वर्षामध्ये भारताचा आकडा बघितला तर 5 लाखाहून अधिक EV रजिस्ट्रेशन झालेले आहे. एवढ्या गाड्या येणार आहेत आणि भविष्यात भरपूर गाड्या येणार पण आहेत. सो ग्रीन मीटर ही गव्हर्नमेंटकडनं खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे आणि तुम्हाला खूप स्वस्त दरामध्ये तुमची EV तुम्ही चार्ज करू शकता. अजून काही क्वेश्चन्स असतील, काही क्वेरीज असतील तर मला कमेंट्स करा. आणि जर तुम्हाला ग्रीन मीटर तुमच्या सोसायटीमध्ये किंवा घरामध्ये लावून हवा असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा.